एकदा मी जेव्हा जाहीर सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते देखील आम्ही SC-BC मधून दिलं 10% आणि ते देखील अजून आम्ही टिकवलेलं आहे. कारण त्यामध्ये देखील सुक्रे आयोग आम्ही जस्टिस सुक्रे आयोग गठीत केला. 2,58,00,000 हाऊसहोल्ड सर्वे केला आणि जवळपास 4.5 लाख लोक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम केलं आणि मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागास कसा आहे हे आम्ही सिद्ध केलं आणि विशेष अधिवेशन घेऊन 10% आरक्षण देखील आम्ही त्यावेळेस दिलं. आणि म्हणून आता देखील ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या देखील यामध्ये मान्य करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की मुख्यमंत्री देवेंद्रजी, आम्ही दोघंही, अजितदादा, मी, आमचं मंत्रिमंडळातील सगळी जी काही सर्व मंत्री आहेत, ही उपसमिती आहे, या सगळ्यांनीच पहिल्या दिवसापासून सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. आणि यामध्ये इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये आणि मराठा समाजाला देखील न्याय मिळाला पाहिजे, त्यांना देखील मुख्य प्रवाहात आले पाहिजेत, ही भूमिका सरकारची कालही होती, आजही आणि उद्या आहे. म्हणून सारथीला देखील आपण मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे. UPSC MPSCचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर त्यामधून त्यांना फायदा होतोय. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 10 लाखाची मर्यादा होती, आम्ही 15 लाख केली बिनव्याजी. आणि परदेशी उच्च शिक्षण घेणारे जे समाज बांधव भगिनी आहेत, त्यांना देखील, विद्यार्थी आहेत, त्यांना देखील त्याचा लाभ होतोय. आणि म्हणूनच अनेक निर्णय महायुती सरकारने या मराठा समाजासाठी देखील घेतलेले आहे. त्यातला देखील आज हा मोठा निर्णय आहे. 6 मागण्या मान्य झालेल्या आहेत, मात्र सातारा गॅझेटियर संदर्भातील असेल किंवा मग मराठा कुणबी एकच असल्याचं शासकीय निर्णयाची मागणी आमच्या प्रलंबित आहे, त्यासाठी वेळ मागून घेतला. या कधीपर्यंत? बघा, कुठलाही निर्णय घेताना तो कायदेशीर असला पाहिजे, नियमात बसला पाहिजे, कायद्याच्या चौकटीत टिकला पाहिजे, अशा प्रकारचं धोरण आणि भूमिका सरकारची आहे. आणि त्यामुळे सातारा गॅझेटियर जे आहे त्याला, त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, त्रुटी आहेत, जी काय आपल्याला माहिती गोळा करायची आहे, याला अवधी लागेल आणि त्याप्रमाणे तो त्याचा पुढचा निर्णय होईल. त्याचबरोबर आता जे काही कुणबी प्रमाणपत्र जे मागणी आहे ती बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये या सातारा हैदराबाद गॅझेटियरमध्ये त्याची जी काही सर्वेक्षण होईल, त्याची तपासणी होईल त्रिसदस्यीय समितीच्या वतीने. हे सगळं जे काय आहे, ही प्रमाणपत्र देण्याच्या बद्दल कार्यपद्धती अतिशय सुलभ आणि सोपी असली पाहिजे आणि सोप्या पद्धतीने त्या मराठा समाजातल्या अर्जदाराला, मागणीदाराला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, ही भूमिका सरकारची होती आणि म्हणून यामध्ये आजचा निर्णय आपण घेतलेला आहे. सर, यातलं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या JR मधला जो शेवटचा पॅरा आहे, सरसकट नसेल तरी पण जो ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांना ॲफिडेव्हिट दिलं तरी त्याला मिळणार आहे, त्यामुळे संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्याच्यातले. नाही, यामध्ये ज्याच्या म्हणजे कुळामध्ये, गावातल्या व्यक्तीकडे, नातेसंबंधातल्या व्यक्तीकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्याचा आधार घेऊन जो अर्जदार आहे प्रतिज्ञापत्र देईल की मी कुणबी आहे, मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे, आणि मग ती त्रिसदस्यीय जी समिती आहे त्याची तपासणी करेल आणि तपासणी केल्यानंतर त्याला प्रमाणपत्र ते देईल. तो अधिकार आहे. कारण ज्याच्या नातेवाईकाकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आपल्या सरकारचं धोरण आताचं नाही, ते फार पूर्वीपासूनचं आहे. कारण 1967 पूर्वीचा जो जी काही नोंद आहे ती नोंद यासाठी यापूर्वी आम्ही जे काही जस्टिस शिंदे कमिटीने 58 लाख मगाशी मी म्हणालो नोंदी शोधल्या, हे देखील मोठं काम झालेलं आहे. जरांगे पाटील यांच्याशी थेट चर्चा करत होती, मात्र काही बॅकडोर हालचाली देखील सुरू होता काय की त्यांचं कशा प्रकारे त्यांना लवकर उपोषण सोडवण्यासाठी काही हालचाली सुरू होत्या? नाही, हालचाली आमच्या काय पडद्याच्या मागून काही नसतं, पडद्यासमोरच असतं. त्यामुळे जे काय आहे ते JR मध्ये आलेलं आहे.
आणि जी आरमध्ये जे आम्ही जी आर जो काढलेला आहे तो जी आर मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या इतर लोकांनी त्याचं वाचन केलेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं आजचा जो काही निर्णय आहे त्यामुळे त्या निर्णयामुळे इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची देखील काळजी आमच्या सरकारने घेतलेली आहे. यापूर्वीचे निर्णय जे आहेत